कोल्हापूरमध्ये वारणा महिला उद्योग समूहाचा सोहळा संपन्न झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वारणा विद्यापीठाचं उद्घाटन झालं, तर उद्घाटन सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली। आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत असं प्रतिपादन यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। श्री वारणा समूह के इस महत्वपूर्ण कार्यक्रम में आप सबको संबोधित करते हुए मुझे हार्दिक प्रसन्नता हो रही है। महिलाओं की क्षमता और शक्ति में विश्वास जताते हुए उनको आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से 50 वर्ष पहले दाता साहेब जी ने महिला सरकारी उद्योग समूह को स्थापना की थी। आज जहां यहाँ उपस्थित बेटियां और बहनों को देखकर मैं कह सकती हूं कि उनका विश्वास सही था। इस समूह ने अनेक उद्यमों के द्वारा महिलाओं को आर्थिक और सामाजिक रूप से सशक्त बनाया है। स्वर्गीय तात्यासाहेब कोरेंनी ज्यांना आपण सहकार महर्षी म्हणतो, खऱ्या अर्थानं आजपासून 5-6 दशक आधी हे समजून घेतलं होतं की विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही। आणि म्हणून त्यांनी सहकाराचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाचं क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचा विस्तार करताना महिलांची भागीदारी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली। खऱ्या अर्थानं त्यांनी जो विचार मांडला आणि तोच विचार आज कोरे परिवार या ठिकाणी ज्या प्रकारे चालवतोय, त्यामुळेच हे परिवर्तन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।